आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही। महाराष्ट्रातील 48 पैकी 44 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे। यासाठी आधी शिवसेना फोडण्यात आली, राष्ट्रवादीला रिकामे केले गेले, तरीही भाजपचे नेतृत्व समाधानी नाही। यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत। मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई शिर्डी जागा मिळणार का याबाबत चर्चा सुरू आहे। दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर शिवसेनेचे खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते। यावेळी यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गुरुवारी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असताना महायुतीतील महत्त्वाचे नेते अजित पवारच मात्र उपस्थित नव्हते। महायुतीत लढत असलेल्या जागांपैकी भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत। महायुतीचा जागा वाटप मनसेची एंट्री झाल्यानंतरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। आगामी काळात महायुतीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीची रणनीती या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकतात। राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरेंकडून होणाऱ्या हल्ल्यांना ते प्रत्युत्तर देऊ शकतात। याशिवाय महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर देखील ते आक्रमकपणे टीका करतील। राज ठाकरेंचा मनसे पक्ष महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बैठक पार पडल्यानंतर राज यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या बातम्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी देखील दाखवल्या। भाजप नेत्यांनीही त्यांचे स्वागतच केले आहे। मात्र राज ठाकरे युतीमध्ये येत असल्याच्या बातम्यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कालवाकालव सुरू आहे। आधीच या दोन पक्षांमध्ये जागा वाटपावरून वॉर सुरू आहे। अर्थातच दिल्लीचा विडा उचलायचा असेल तर जागांचा तिढा सोडवणे महायुतीला क्रमप्राप्तच आहे। तो सुटणार कधी याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।